तर विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबत होणार आहेत। रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात आहेत। चव्हाण आणि बावनकुळे नंदनवन शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या जागांवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता आहे। तर विधान परिषदेची निवडणूक लागली आणि त्यासाठीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री बावनकुळे हे आता एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबत होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे पोहोचलेत। नंदनवन या शासकीय निवासस्थानी या तिघांमध्ये आता खलबत होतील। विधान परिषदेची निवडणूक लागली आहे, 17 जागा आहेत। त्याचं जागा वाटप कसं केलं जाईल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील या संदर्भातलं हे बोलणं असेल। विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबत होणार आहेत। रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये आता चर्चा होईल आणि या तिन्ही नेत्यांमध्ये जागा वाटप निश्चित होतं का हे पाहावं लागेल। याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, एकनाथ शिंदे यांच्या भेटीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पोहोचलेले। अर्थात सकाळी सकाळी ही भेट का झाली तर विधान परिषदेची निवडणूक येते, या निवडणुकीमध्ये नक्की फॉर्म्युला काय असेल, गेल्या 15 ते 20 मिनिटापासून या तीन प्रमुख नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या तिघांच्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे हे 7 जागांवरती ठाम असल्याची माहिती मिळते। त्यामुळे हे जागा वाटप नक्की कसं असेल, एकनाथ शिंदे यांना 1-2 जागा वाढून देणार का, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी इथे 3 नेते आलेले आहेत। आपण काही मतदारसंघ बघितले तर तिकडे समीकरणं गेल्या वेळी वेगळी होती। पालघर, ठाणे पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद होती किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची ताकद होती, मात्र आता तिकडे चित्र बदललंय। काही ठिकाणी भाजपाची ताकद वाढलेली आहे। त्यामुळे गेल्या वेळच्या समीकरणांनुसार उमेदवारी द्यायची की नवीन समीकरणाला सामावून त्याप्रमाणे उमेदवारी द्यायची, हा एक याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यावरती चर्चा करण्यासाठी सगळे नेते तिथे जमलेले आहेत। बरोबर, त्यामुळे ताकद प्रत्येकाची कमी जास्त झाली असली तरी जागांसाठी मात्र प्रत्येक जण आग्रही आहे। पुढे जागा वाटप काय होतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।